आप देख रहे हैं भायंदर सत्ता न्यूज। महाराष्ट्र विधान परिषद में सदन में अभद्र भाषा का इस्तेमाल करने पर मंगलवार को नेता प्रतिपक्ष और शिवसेना यूबीटी नेता अंबादास दानवे को 5 दिनों के लिए निलंबित कर दिया। दानवे पर विधान परिषद में चर्चा के दौरान भारतीय जनता पार्टी विधायक प्रसाद लाड के खिलाफ अभद्र भाषा का इस्तेमाल करने का आरोप लगाया गया था। लाड ने लोकसभा में कांग्रेस सांसद राहुल गांधी की हिंदू नहीं संबंधी टिप्पणी की निंदा करते हुए प्रस्ताव लाने की मांग की थी। इस पर शिवसेना नेता ने तीखी प्रतिक्रिया व्यक्त की थी। घटना के बाद विधान परिषद की कार्यवाही 3 बार स्थगित करनी पड़ी, क्योंकि बीजेपी के सदस्य दानवे के खिलाफ कार्रवाई की मांग पर अड़े रहे। संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटिल ने मंगलवार को उन्हें निलंबित करने का प्रस्ताव पेश किया, जिसे बहुमत से पारित कर दिया गया। सदन की उपसभापति नीलम गोरे ने निलंबन आदेश पढ़ते हुए कहा कि विपक्ष के नेता अंबादास दानवे ने अनुशासनहीनता दिखाई और विधायक प्रसाद लाड के प्रति अभद्र और अपमानजनक भाषा का इस्तेमाल किया। बरोबर आहे, त्याच्याबद्दल मी पक्षप्रमुख म्हणून मी महाराष्ट्रातल्या माता भगिनींची माफी मागायला तयार आहे आणि मी मागतो, कारण आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहेच। मग लोकसभा प्रचाराच्या दरम्यान सुधीर मुनगंटीवाराने त्यांच्या म्हणजे मोदीजींच्या सभेत, कदाचित मोदीजी व्यासपीठावर नसतील, पण बहीण भावाच्या नात्याबद्दल जे अभद्र वक्तव्य केलं होतं त्याच्याबद्दल कोण माफी मागणार आहे? त्यांच्याच मध्ये बसलेले ते सत्तार, त्यांनी सुप्रिया सुळेंना कॅमेरा समोर शिवी दिली होती। हा माता भगिनींचा अपमान नाही? ज्याच्यावरती एका महिलेवरती विचित्र एक प्रसंग ओढवला, ज्याला आम्ही मंत्रिमंडळातून काढून टाकला होता, त्यांना तुम्ही मंत्रिमंडळात स्थान दिले, हा महिलांचा अपमान नाही? मग जर मी माफी मागतोय, माता भगिनींचा अपमान जर झाला असेल तर मी माफी मागतो, पण तसा त्यांनी अपमान त्यांनी तर केलाय, सभागृहात केला म्हणून अपमान, आणि जाहीरपणाने बोललं तर अपमान नाही, हे कुठलं गणित आहे? मग त्यानं सुद्धा निलंबित करणार का? मुनगंटीवारनं तर जनतेने तिकडनं निलंबित केलंच आहे, विधानसभेत पण ते करतील, पण तुम्ही आतमध्ये काय करणार आहात? आता याच्या पुढे जाऊन जे काय एकूण देशात चालले, राज्यात चाललेलं आहे, आज आपल्याला कल्पना आहे की विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना निलंबित करण्यात आलेले आहे। खरं पाहिलं तर एखादा प्रस्ताव आल्यानंतर माझ्या बाजूला दोन्ही ज्येष्ठ विधिमंडळातले माझे सहकारी आहेत, एखादा प्रस्ताव आल्यानंतर त्याच्यावरती चर्चा करणं हे गरजेचं असतं। दुसरी बाजू मांडू देणं हे लोकशाहीसाठी आवश्यक असतं आणि त्याच्यानंतर हा निर्णय अपेक्षित असतो। ठीक आहे, निलंबन करायचं की नाही करायचं हा निर्णयाचा अधिकार हा अध्यक्ष महोदय किंवा सभापतींचा असतो, पण त्याच्यासाठी एकतर्फी निर्णय एका कोणाकडनं तरी मागणी झाली म्हणून निर्णय घेतला, हे लोकशाहीला घातक आहे, लोकशाहीला मारक आहे आणि हा लोकशाही विरोधी निर्णय। खरं म्हणजे अंबादासनं सुद्धा बाजू मांडू देण्याची एक वेळ द्यायला पाहिजे होती, ती दिली गेली नाही, आमच्याकडनं कोणालाही बोलू दिलं गेलं नाही आणि जणू काही सगळं ठरवूनच हे षडयंत्र रचून विरोधी पक्ष नेत्याला निलंबित केलं गेले, हे असं कदाचित महाराष्ट्रातल्या इतिहासामध्ये पहिल्या प्रथम झालं असेल। विधान परिषदेमध्ये माझ्यावर निलंबनाची कारवाई झाली, ही अन्याय्य कारवाई आहे। दोन्ही बाजूनं गोष्टी झाल्या होत्या, एकाच बाजूवर कारवाई झालेली आहे। बहुमताच्या पाशवी बहुमताच्या बळावर हे निलंबन झालेलं आहे आणि मला असं वाटतं सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील, कारण लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी सुद्धा असं 150 खासदारांचं निलंबन केलं होतं। आज त्यांनी संवैधानिक जबाबदारी असणाऱ्या विरोधी पक्षनेत्याचं निलंबन केलंय। ठीक आहे, या कारवाईला मी घाबरत नाही, परंतु जो व्यक्ती शिवसेना भवनावर चालण्याची भाषा करतो तर त्याच्याशी त्याच भाषेत बोलावं लागतं। आता राहिला सभागृहाच्या डेकोरमचा प्रश्न, तर त्याच्याविषयी दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी होती। व्यक्तिगतरित्या कोणाची दिलगिरी मागण्याचा प्रश्न येत नव्हता, परंतु पाशवी बहुमताच्या बळावर हे निलंबन झालेलं आहे। निश्चित याच्याविषयी जनतेच्या दरबारात निश्चित आवाज उठतो। आप देख रहे हैं भायंदर सत्ता न्यूज।